नमस्कार, झकास रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आणि आज आपण अक्षय तृतीयेनिमित्त बनवत आहोत रवा गुळाची सांजुरी। बनवायला ही सोपी, त्याचबरोबर अगदी चविष्ट आणि खुसखुशीत अशी ही सांजुरी तयार होते। त्यासाठी मी कढईमध्ये 2 चमचे तूप घालून घेतलेले आहे आणि त्यावर 2 कप एवढा रवा घालून घेतलेला आहे। वजनी प्रमाणानुसार हा रवा पाव किलो एवढा आहे आणि हा रवा आपल्याला अगदी गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवून खमंग भाजून घ्यायचा आहे। नंतर हा रवा 4 ते 5 मिनिटांनंतर हलकासा भाजून झाल्यावर पुन्हा मी यामध्ये 2 चमचे तूप हे घालून घेतलेले आहे। रवा भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी मोठी ठेवायची नाही, त्यामुळे रवा हा व्यवस्थित खमंग भाजला जात नाही आणि हलकासा रंग बदलेपर्यंतच आपण हा रवा भाजून घेणार आहोत। तर इथे तुम्ही फरक बघू शकतात की ह्या रव्याला छान असा सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे। अजून मी एखादे 2 मिनिट हा रवा छान असा भाजून घेणार आहे। रवा भाजण्यासाठी इथे मला 12 ते 13 मिनिटं ही लागलेली आहे, कारण की आपण गॅसची फ्लेम अगदी मीडियम टू लो ठेवून हा रवा भाजलेला आहे। रवा आता भाजलेला आहे तर तो मी एका ताटामध्ये थंड करण्यासाठी ठेवणार आहे आणि त्याच कढईमध्ये आता घालून घेतलेला आहे इथे मी 2 कप एवढा गूळ आणि वजनी प्रमाण या गुळाचे म्हणाल तर 200 ग्रॅम एवढा हा गूळ आहे। आता यामध्ये मी 1 कपापेक्षा थोडे कमी म्हणजे पाऊण कप एवढे पाणी घालून घेतलेले आहे। आता आपल्याला इथे गूळ फक्त या पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे। इथे आपल्याला गुळाचा पाक अजिबात करायचा नाही। आता ह्या गुळाच्या पाण्याला आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आहे, त्याचबरोबर यामध्ये गूळ सुद्धा विरघळून घ्यायचा आहे। पाण्याला उकळी आली आहे आणि गूळ सुद्धा व्यवस्थित असा विरघळलेला आहे, तर लगेचच गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे गुळाचे पाणी पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे। इथे गुळाचे पाणी पूर्णपणे थंड झालेले आहे आणि दुसऱ्या बाजूला जो भाजून घेतलेला रवा होता तो सुद्धा अगदी व्यवस्थित असा थंड झालेला आहे। आता गुळाच्या मध्ये काही वेळेस काही काळी कचरा असतो, त्यामुळे मी गाळणीच्या साहाय्याने हे गुळाचे पाणी गाळून घेणार आहे आणि आपल्याला जेवढे तयार केलेले पाणी आहे तर ते सगळे पाणी या रव्यामध्ये घालून घ्यायचे आहे। आपल्याला इथे फक्त एवढीच काळजी घ्यायची आहे की गुळाचे पाणी त्याचबरोबर रवा आपल्याला पूर्णपणे थंड झाल्यानंतरच यामध्ये मिक्स करायचं आहे आणि आता आपण चमच्याच्या साहाय्याने हे गुळाचे पाणी रव्यामध्ये मिक्स करणार आहोत। सुरुवातीला आता तुम्हाला हे मिश्रण बऱ्या प्रमाणात सैलसर दिसते आहे, पण जसजसा हा रवा ह्या गुळाच्या पाण्यामध्ये मुरला जाईल तसेच हे मिश्रण घट्ट व्हायला सुद्धा सुरुवात होईल। रवा ह्या गुळाच्या पाण्यामध्ये छान असा फुलला जावा यासाठी मी आता हे जे तयार केलेले सारण आहे तर ते रात्रभरासाठी असेच झाकून ठेवणार आहे, म्हणजे रात्रभरानंतर यामधला जो रवा आहे तो अगदी व्यवस्थित असा फुलला जाईल। त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी इथे मी सांजोऱ्या करायला घेणार आहे। त्यासाठी सांजोऱ्यांचे जे पारीचे पीठ आहे तर ते आपल्याला भिजवून घ्यायचे आहे। इथे मी घेतलेला आहे त्यासाठी 2 कप एवढा मैदा, त्याचबरोबर इथे मी 1/3 कप एवढा इथे घेतलेला आहे बारीक रवा, म्हणजे अर्ध्या कपापेक्षा थोडासा जास्त एवढा हा रवा इथे आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेतलेले आहे। आता हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आता यामध्ये मी घालून घेणार आहे तुपाचे मोहन, पण इथे मी तूप गरम न करताच वापरणार आहे, म्हणजेच रूम टेम्परेचरवरचे तूप यामध्ये मी घालून घेणार आहे। तर इथे मी 4 चमचे हे तूप घालून घेतलेले आहे। पोहे खाण्याच्या चमच्याचाच इथे वापर केलेला आहे आणि आता आपल्याला हे तूप व्यवस्थित या मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। अगदी आपल्याला 2 ते 3 मिनिटं हे तूप या मैद्याबरोबर व्यवस्थित चोळून घ्यायचे आहे, म्हणजे हे तुपाचे मोहन संपूर्ण पिठाला छान असे लागले जाईल आणि तयार होणाऱ्या सांजुऱ्या अगदीच खुसखुशीत अशा तयार होतील। आता मोहन व्यवस्थित पडले का नाही हे बघण्यासाठी अशा पद्धतीने या मैद्याची मूठ वळून बघायची आहे। अशी मूठ वळली गेली की समजावे आपले यामध्ये घातलेले तुपाचे मोहन हे अगदी व्यवस्थित घातले गेलेले आहे। त्यानंतर यामध्ये आता आपल्याला थोडेसे पाणी घालून हे पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचे आहे। जसे आपण पोळ्यांसाठी पीठ भिजवतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचे आहे। खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त सैलसरही नाही, अशा पद्धतीचे हे पीठ भिजवून इथे तयार झालेले आहे। तर तुम्हाला इथे मी दाखवते आहे अशा पद्धतीचे हे पीठ आपल्याला भिजवायचे आहे आणि आता मी हे पीठ 2 तासासाठी झाकून ठेवणार आहे, म्हणजे यामधला सुद्धा रवा छान असा फुलला जाईल। तोपर्यंत आता आपण सांजोरीसाठीचे सारण हे तयार करायला घेणार आहोत। रात्रभरानंतर इथे तुम्ही बघू शकतात गुळाच्या पाण्यामध्ये रवा हा छान असा मुरला गेलेला आहे आणि पहिल्यापेक्षा हे जे मिश्रण आहे तर ते छान असे घट्टसर सुद्धा झालेले आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात अगदी मऊ असा रवा इथे दिसतो आहे।
आता हे जे सर्व मिश्रण आहे तर ते मी व्यवस्थित असे मोकळे करून घेणार आहे आणि त्यानंतर आता आपण यामध्ये अजून काही पदार्थ घालणार आहोत। तर सर्वात पहिले यामध्ये मी घालून घेणार आहे 1 चमचा भाजून घेतलेली खसखस, त्याचबरोबर 1 चमचा वेलची जायफळची पावडर यामध्ये घातलेली आहे आणि 1 कप एवढे हलकेसे भाजून घेतलेले सुके खोबरे यामध्ये घालून घेणार आहे। खोबरे आपल्याला इथे खूप जास्त प्रमाणात भाजायचे नाही, फक्त हलकासा याचा रंग बदलेपर्यंत खोबरे भाजून यामध्ये घालून घ्यायचे आहे। असं हे किसलेले खोबरे यामध्ये घातल्यामुळे या सारणाची चव अजूनच वाढणार आहे आणि असे हे सारण छान इथे तयार झालेले आहे। लगेचच आता आपण यापासून तयार करायला घेणार आहोत ते म्हणजे सांजुऱ्या। पुन्हा एकदा हे पीठ मी छान असे मऊसर करून घेणार आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात पीठ हे आपण झाकून ठेवलेले होते त्यामुळे अगदी छान असे मुरलेले आहे आणि याचे आता आपल्याला छोटे छोटे गोळे हे करून घ्यायचे आहे। सांजुरी किती लहान अथवा मोठी बनवायची आहे त्यानुसार या पिठाचे गोळे हे तयार करून घ्यायचे आहे। त्यानंतर आता आपण सुरुवातीला पारंपरिक पद्धतीने सांजुरी कशी बनवायची ते बघूयात। त्यासाठी इथे मी पारी ही लाटून घेतलेली आहे। करंजीसाठी जी पारी लाटतो त्यापेक्षा हलकीशी जाडसर ही पारी आपल्याला ठेवायची आहे, कारण की यामधले जे सारण आहे तर ते हलकेसे ओलसर असते आणि ते पारीमधून बाहेर निघू नये म्हणून आपल्याला इथे ही काळजी घ्यायची आहे। आता मी इथे दूध घेतलेले आहे, त्याचबरोबर आपले हे सारण इथे तयारच आहे। आता आपण या 2 पारींपैकी एका पारीवर हे सारण पसरवून घ्यायचे आहे। आता इथे मी भरपूर असे सारण घालून घेतलेले आहे, पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार या सारणाचे प्रमाण कमी अधिक हे करू शकतात आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हे सारण मी सगळीकडे छान असे पसरवून घेतलेले आहे। पारीच्या कडेला मी दुधाचा बोट लावून घेणार आहे, म्हणजे बोटाने दूध हे सर्व बाजूला पारीने लावून घेणार आहे आणि त्यानंतर दुसरी पारी आपल्याला यावर ठेवून घ्यायची आहे आणि हलक्या हाताने बाजूच्या ज्या कडा आहेत तर ते दाबून घ्यायचे आहे। आता इथे मी जे सारण तयार केलेले आहे तर ते खूप छान असे मऊसर तयार झालेले आहे आणि मी ते व्यवस्थित पसरवून सुद्धा घेतलेले आहे। त्यामुळे आता या सांजुरीवर आपल्याला पुन्हा लाटणे फिरवण्याची अजिबात गरज नाही। त्यानंतर अशा ह्या फिरकीच्या साहाय्याने मी या सांजुरीच्या कडा ह्या कट करून घेते आहे, त्यामुळे ही सांजुरी दिसायला सुद्धा अगदी छान दिसणार आहेत। पारंपरिक पद्धतीने अशी ही सांजुरी तयार केली जाते, पण बऱ्याच जणांना अशी सांजुरी तयार करायला कठीण वाटते। त्यासाठी पुन्हा एकदा मी इथे पारी लाटून घेतलेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात असा हा साचा माझ्याकडे आहे, तर त्या साच्याच्या साहाय्याने इथे मी बाकीच्या सांजुऱ्या ह्या तयार करून घेणार आहेत। अशा ह्या सांजुऱ्या आकाराने थोड्या लहान असतात, त्याचबरोबर ह्या बनवायलाही अगदी सोप्या असतात आणि ह्या अगदी नवशिकेसुद्धा सहज बनवू शकता। त्यामुळे मी तुम्हाला ही पद्धत इथे शेअर करते आहे। आपण अगोदर सांगितल्याप्रमाणेच इथे सुद्धा आपल्याला हे सारण घालून घ्यायचे आहे आणि त्यानंतर सर्व बाजूने आपल्याला कडेला दूध लावून घ्यायचे आहे। आता आपण या साच्याचे वरचा जो भाग आहे तर तो दाबून त्यानंतर एक्स्ट्राचे जे पीठ आहे तर ते आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात अगदी सुंदर अशी ही सांजुरी इथे तयार झालेली आहे आणि याच्या कडेला सुद्धा खूप छान अशी डिझाईन तयार झालेली आहे। तर आता मी बाकीच्या सांजुऱ्या ह्या अशा ह्या साच्याच्या साहाय्याने तयार करून घेते आहे। त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला मी तेल गरम करायला ठेवलेले होते, त्यामध्ये पीठ घातल्यावर ते लगेचच वरती आले पाहिजे एवढेच आपल्याला हे तेल गरम करायचे आहे। अगदी कडकडीत तेल आपल्याला इथे अजिबात गरम करायचे नाही, नाहीतर मग सांजुरी वरच्या बाजूने तळली जाईल पण ती आतपर्यंत व्यवस्थित तळली जाणार नाही आणि ती कच्ची राहील। त्यामुळे आपल्याला खूप कडकडीत तेल गरम करायची गरज नाही। सांजुरी ही तेलात टाकल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवर अगदी खमंग आणि खुसखुशीत त्याचबरोबर सोनेरी रंगावर या सांजुऱ्या तळून घ्यायच्या आहे। आता खालची बाजू ही हलकीशी तळून झाल्यानंतर लगेचच आपण ही सांजुरी पलटवून घेणार आहोत आणि त्यानंतर दोन्ही बाजूने खमंग अशी ही सांजुरी तळून घ्यायची आहे। इथे मला छान अशी तांबूस रंगावर तळलेली सांजुरी आवडते, त्यामुळे मी ही सांजुरी अशीही तळून घेतलेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात अगदी सुंदर आपल्या ह्या सांजुऱ्या दिसायला दिसत आहेत आणि याच पद्धतीने मी बाकीच्या ज्या सांजुऱ्या आहेत तर त्यासुद्धा तळून घेणार आहे। तोपर्यंत जर तुम्ही झकास रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर झकास रेसिपी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर माझे आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। इथे आपल्या अक्षय तृतीयेनिमित्त या सांजुऱ्या तयार झालेल्या आहेत। या सांजुऱ्या आपण लग्नाच्या वेळेससुद्धा तयार करतो, त्याचबरोबर दिवाळीला किंवा इतर वेळेससुद्धा या सांजुऱ्या तयार केल्या जातात आणि तुम्ही बघू शकतात अगदी खुसखुशीत अशी ही सांजुरी तयार झालेली आहे आणि यामध्ये आपण सारणसुद्धा अगदी भरपूर असे घातलेले आहे। त्यामुळे अशी ही चविष्ट सांजुरी सगळ्यांनाच खायला खूपच आवडणार आहे।
तर मग वाट कसली बघताय, तुम्हीसुद्धा अशी ही खमंग खुसखुशीत रवा गुळाची सांजुरी आत्ताच बनवायला घ्या आणि ती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि झकास रेसिपीसोबत.